नमस्कार. मी किशोरी सुधाकर फुके, ITI अकोला, फळे भाज्या संस्करण या ट्रेडची निदेशिका. आज मी तुम्हाला मशिनरीची माहिती देत आहे. एक तर मागच्या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला ऑटोक्लेव या मशिनरीची माहिती दिली होती. आज मी तुम्हाला क्राउन कॉर्क मशीन ची माहिती देत आहे. क्राउन कॉर्क मशीनचं दुसरं नाव कॅपिंग मशीन आहे, नंतर क्राउन सीलिंग मशीन आहे किंवा क्राउन कॅप बोलतात त्याला. तर ही जी मशीन असते ही हँड ऑपरेटेड मशीन असते. याच्यामध्ये एका वेळेस एकच बॉटल सील केल्या जाते आणि या मशीनला जे बूच असते ते पत्र्याचं असतं आणि ते बॉटलवर फिक्स केलं जातं. आता ही जी मशीन आहे ह्या मशीनमध्ये खालचा जो स्टँड असतो त्याच्यावर बॉटल ठेवल्या जाते. त्याच्यानंतर त्याच्या बॉटलच्या वरती एक हँडल असतं आणि त्या हँडलला खालून एक लवचुंबक असतं. बॉटलची आणि हँडलची व्यवस्थिशीर मांडणी केल्या जाते. म्हणजे बॉटल आणि हँडलमध्ये थोडं अर्धा इंच असं अंतर ठेवल्या जाते. नंतर तुम्ही हँडल बॉटलवर प्रेस केल्यावर जो कॉर्क असतो तो फिक्स होऊन जातो बॉटलवर आणि अशा तऱ्हेने एअरटाईट ती बॉटल होऊन जाते आणि अशा तऱ्हेने पदार्थ प्रिझर्व केला जातो. दुसरी जी मशीन आहे ती आहे सीलिंग मशीन. आता या सीलिंग मशीनमध्ये काय केलं जातं की हे जे आपण पदार्थ डिहायड्रेट केलेले जे पदार्थ असतात, जसे पापड आहे, कुरडई आहे, नंतर काही वेफर्स आहे, चिप्स आहे, यांना जेव्हा पॅक केलं जातं तेव्हा त्यांना पॉलिथिनमध्ये पॅक केलं जातं आणि पॉलिथिनमध्ये पॅक करण्यासाठी मग सीलिंग मशीनचा उपयोग केला जातो. पॉलिथिन जे आहे ते सीलिंग मशीनच्या जो रॉड असतो तिथे ठेवल्या जातं. नंतर ही मशीन इलेक्ट्रिकलवर असल्यामुळे मशीन ऑन केले जाते आणि मशीनचा रॉड गरम होतो आणि तो पॉलिथिन सील होऊन जातो. अशा तऱ्हेने पापड, घरगुती व्यवसायामध्ये लोणची, चटण्या हे या सीलिंग मशीनद्वारे पॅक केले जातात. त्याच्यानंतर तिसरी मशीन जी आहे ती आहे सन ड्राईंग म्हणजे उन्हात सुकवणे. आणि मेकॅनिकल पद्धतीने जर आपण पदार्थ सुकवत असो तर त्याला डिहायड्रेटर मशीन म्हणतात. तर डिहायड्रेटर मशीन ही सहसा लघुउद्योग, मोठ्या उद्योगामध्ये या मशीनचा उपयोग केला जातो. घरगुती व्यवसायामध्ये, फळे भाज्या प्रक्रिया व्यवसायामध्ये सूर्यप्रकाशाचा उपयोग केला जातो, ज्यामध्ये पदार्थ सुकवले जातात. आता सूर्यप्रकाशात सुकवणे म्हणजे सन ड्राईंग किंवा नैसर्गिक पद्धत किंवा इंग्लिशमध्ये त्याला नॅचरल मेथड आपण म्हणू शकतो. आणि डिहायड्रेटरमध्ये जर तुम्ही पदार्थ सुकवला असेल तर त्याला मेकॅनिकल पद्धत म्हणतात किंवा मेकॅनिकल मेथड म्हणतात. तर आता मेकॅनिकल मेथडमध्ये डिहायड्रेटरचा उपयोग होतो. या मशीनमध्ये ट्रे असतात. त्या ट्रेवर तो पदार्थ ठेवला जातो आणि त्या ट्रेवर पदार्थ ठेवल्यानंतर ती मशीन ऑन केले जाते. इलेक्ट्रिकवर असते ही मशीन. ऑन केले जाते, टेम्परेचर सेट केले जातं. टेम्परेचर सेट नंतर टायमिंग सेट केलं जातं. ज्या पदार्थाला जेवढं टेम्परेचर लागतं, जेवढं टायमिंग लागतं त्याप्रमाणे सेटिंग केलं जातं आणि मग पदार्थ त्यामध्ये सुकवला जातो. या मशीनमध्ये एअर ड्रायर असतं जे सगळीकडे हवा फेकतं. त्या पदार्थावर एकसारखी हवा फेकत असतं, गरम हवा फेकत असतं. त्याच्यामुळे पदार्थ सुकतो, आतून पण सुकतो आणि बाहेरून पण सुकतो. तर पदार्थामध्ये 60 ते 80% पाण्याचं प्रमाण असते फळे आणि भाज्यांमध्ये. आता ते सुकवण्यासाठी या मशीनचा उपयोग केला जातो. या मशीनमध्ये व्यवस्थितशीररित्या पदार्थ सुकवला जातो आणि पाण्याचा अंश कमी केला जातो पदार्थातला. आणि पाण्याचा अंश कमी झाल्यामुळे कोणत्याही जीवाणूची किंवा याची वाढ होत नाही. त्या पदार्थावर बुरशी येत नाही किंवा कोणतंही मॉइश्चर नसल्यामुळे कोणताही जीवाणू त्यावर तयार होत नाही. आणि अशा रीतीने मग तो पदार्थ चांगल्या रीतीने सुकवला जातो आणि या मशीनचा उपयोग डिहायड्रेशनसाठी केला जातो. म्हणजे आपल्याला पदार्थातला पाण्याचा अंश जेव्हा काढायचा असतो त्यावेळेस
या डिहायड्रेटरचा उपयोग केला जातो. या डिहायड्रेटरमध्ये हीटिंग एलिमेंट असते, इलेक्ट्रिकल फॅन असते आणि एअर व्हेंट असते. हीटिंग एलिमेंट म्हणजे आतमध्ये एक कॉईल असते जी गरम होते आणि त्याच्यामुळे हीट तयार होते, म्हणजे उष्णता तयार होते आणि ती उष्णता सर्व पदार्थावर ती फवारल्या जाते त्या मशीनमध्ये आणि त्याच्यामुळे तो पदार्थ सुकतो. कमी वेळ लागतो या पद्धतीमध्ये. सन ड्रायिंगमध्ये जास्त वेळ लागतो आणि डिहायड्रेटरमध्ये कमी वेळ लागतो पदार्थ सुकवायला. आणि एका वेळेस भरपूर पदार्थ तुम्ही डिहायड्रेटरमध्ये सुकवू शकता आणि जास्तीत जास्त चांगल्या रीतीने तो पदार्थ सुकला जातो. उदाहरण मनुका अशा रीतीने सुकवल्या जातात, काजू अशा रीतीने सुकवल्या जातात. त्याच्यानंतर वेफर्स आहे जे मार्केटमध्ये व्यावसायिकदृष्ट्या जे विकायला येतात ते अशा यांनी सुकवल्या जातात. सारांश काय आहे की डिहायड्रेशन ही सगळ्यात जुनी पद्धत आहे प्रिझर्वेशनची आणि फार पूर्वीपासूनच फळे, भाज्या, मटण हे डिहायड्रेटरमध्ये सुकवल्या डिहायड्रेशन या प्रक्रियेद्वारे सुकवल्या जात होतं, पण नैसर्गिकरित्या सुकवल्या जातो. तर आधुनिक काळात डिहायड्रेटरचा उपयोग केला जातो आणि त्याद्वारे पदार्थ सुकवला जातो. त्याच्यानंतर काही मशिनरीज आहे ज्या आपल्या फळे भाज्या प्रक्रियामध्ये महत्त्वाच्या आहे. जसे फिल्ट्रेशन मशीन, जे ज्यूस असतं, पल्प असतं, त्याला फिल्टर करायचं असतं, त्यासाठी ही फिल्ट्रेशन मशीन उपयोगात आणली जाते. त्याच्यानंतर ग्राइंडिंग मशीन जेव्हा आपण टोमॅटो पावडर बनवतो किंवा हळदी पावडर बनवायची असेल, चिली पावडर बनवायची असेल, तर पहिले त्या फळे किंवा त्या भाज्यांना सुकवल्या जाते. सुकवल्यानंतर डिहायड्रेटरमध्ये सुकवल्यानंतर त्याची मग पावडर तयार करायची असते. त्याची पावडर ही ग्राइंडर मशीनमध्ये तयार केली जाते. ग्राइंडर मशीनचा उपयोग पावडर करण्यासाठी होतो. नंतर हीटिंग केटली मशीन यामध्ये पदार्थ तुम्ही ठेवला तर पदार्थ उकळला जातो किंवा शिजवला जातो. याचा उपयोग पण व्यावसायिकदृष्ट्या केला जातो. त्याच्यानंतर हाय फूड मिक्सचर म्हणजे मोठ्या मोठ्या व्यवसायामध्ये भरपूर प्रमाणात फळे आणि भाज्यांचे काप करायचे असतात, ते या हाय फूड मिक्सचरमध्ये केल्या जातात. या मशीनद्वारे केल्या जातात. नंतर बॉटल फिलिंग मशीन, पदार्थ जेव्हा बाटलीत भरायचा असेल त्यावेळेस आपल्याला पदार्थाला बाटलीत भरल्यानंतर बाटलीत भरायची जी प्रक्रिया आहे ती या मशीनद्वारे केली जाते. बॉटल फिलिंग मशीन म्हणजे पदार्थ भरणे, बाटलीत पदार्थ भरणे. त्याच्यानंतर वेट मशीन याचा उपयोग जेव्हा आपण कोणताही पदार्थ करतो त्यावेळेस जे आपल्याला साहित्य लागतं, जसं टोमॅटो आहे, मीठ आहे, साखर आहे, तर हे आधी मोजून घ्यायचं असतं सॉस बनवायसाठी, केचप बनवायसाठी. त्यासाठी मग या वेट मशीनचा उपयोग करतात. ही वेट मशीन सगळ्याच म्हणजे सगळ्या व्यवसायामध्ये आवश्यक असते. जशी फळेभाज्या प्रक्रियामध्ये कोणताही व्यवसाय करायचा असेल तर मला सॉसचा, केचपचा किंवा चटणी, लोणची वगैरे, तर वेट मशीनची आवश्यकता असते. आणि वेट मशीन म्हणजे वजन काटा आपण आपल्या भाषेमध्ये बोलू शकतो. त्याच्यानंतर नायट्रोजन पॅकेजिंग मशीन. आता काही पदार्थांमध्ये जेव्हा पॅक केले जाते तेव्हा नायट्रोजन हा वायू त्या पॅकेटमध्ये भरला जातो. त्याच्यामुळे काय होतो की पदार्थ टिकतो. आता त्यासाठी या मशीनची आवश्यकता असते, नायट्रोजन पॅकेजिंग मशीन. त्याच्यानंतर कॅप मशीन म्हणजे एखाद्या बॉटलला तुम्हाला कॅप लावायची असेल, सील करायची असेल, तर कॅप मशीनचा उपयोग केला जातो. अशा रीतीने ह्या सगळ्या मशिनरीचा उपयोग फळभाज्या प्रक्रिया या उद्योगामध्ये केला जातो आणि याचा जास्तीत जास्त महत्त्व असतं. त्याच्यानंतर आपण काही प्रश्न समजा या चॅप्टरवरचे बघूया. ओल्डेस्ट मेथड ऑफ डिहायड्रेशन. ओल्डेस्ट मेथड म्हणजे सगळ्यात जुनी परंपरा कोणती आहे डिहायड्रेशनची, तर आपण सांगू शकतो सन ड्रायिंग म्हणजे सूर्यप्रकाशात वाळवणे. इन पॅकेजिंग विच एअर इज फिल. पॅकेट तयार करताना कोणती एअर त्याच्यात टाकली जाते, तर नायट्रोजन एअर. फॉर बॉटल सील यूज. बॉटल सिलिंगसाठी कोणतं सील वापरल्या जाते, तर जे पत्र्याचं झाकण आहे त्याला क्राउन कॉर्क म्हणतात इंग्लिशमध्ये, ते वापरल्या जाते. फॉर फिलिंग ज्यूस मशीन यूज. ज्यूस फिल करायसाठी कोणत्या मशीनचा उपयोग केला जातो, तर ज्यूस फिल करायसाठी
फिलिंग मशीनचा म्हणजे बॉटल फिलिंग मशीनचा उपयोग केला जातो. मशीन यूज फॉर मेकिंग पावडर. पावडर कोणत्या मशीनद्वारे तयार केली जाते? तर पावडर ही ग्राइंडर मशीनद्वारे तयार केली जाते. एवढे पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवा. धन्यवाद.